साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आता निघतायत। उमेदवारी अर्जाआधी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित असतील। साताऱ्यामध्ये उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता साताऱ्यामध्ये देखील वातावरण तापलेलं आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे विरोधात शशिकांत शिंदे असा सामना रंगतोय। शेवटपर्यंत आपण जर पाहिलं तर साताऱ्याचा सस्पेन्स हा महायुतीनं कायम ठेवलेला होता। उदयनराजेंना आज उमेदवारी जाहीर करणार, उद्या होणार असं म्हणता अगदी काही शेवटचे दिवस असताना 2-3 दिवसांपूर्वीच ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता प्रचाराला देखील या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आम्ही साधारण 1च्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत। या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर योगेंद्र गवाडे साहेब सरांशी बोलणं झालं। त्यांनी राज ठाकरे शिबा माझं बोलणं झालं, पण त्या प्रत्येकाचे कुठे ना कुठे ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ। अत्यंत चांगलं वातावरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।